number 7, that is a reception, standardization and homogenization of the milk. The 3 parts is there in this lecture. The first one is the receptions of the milk. Reception म्हणजे काय, दूध डेअरी मध्ये कोणकोणच्या चॅनलने येतं, कोणकोणच्या मार्गाने येतं, त्याला म्हणलं जातं रिसेप्शन. ओके, द फर्स्ट वन इज द इन द रिसेप्शन, द फर्स्ट वन इज द मिल्क कलेक्शन, म्हणजे दूध येण्याचे वेगवेगळे मार्ग. In this milk collection, the first one collected this milk by individual milk producer. Individual milk producer म्हणजे जो स्वतः दूध तयार करतो त्यापासून दूध येणे, त्याला म्हणतात individual milk producer. In the individual milk producer, those of the milk producer who stay near the cities or big town collect the surplus of their animal being it on the cycle to the customers of the dairy independently. Means the individual farmer should produce their milk, and this milk should be transferred by home to home by using that the cycle or the by using that the bicycle or by using that the any vehicle. म्हणजे काय, कुठं इन द विलेज और इन द टाउन. म्हणजे इंडिव्हिज्युअल मिल्क प्रोड्युसर म्हणजे काय, तर जे शेतकऱ्यांनी शेतावरती काढलेलं दूध हे घरोघरी जाऊन सायकलवरनं विकणे किंवा चालत जाऊन विकणे किंवा एखाद्या 4 व्हीलर गाडीने जाऊन प्रत्येक घरातलं जाऊन घरटी दूध विकणे, याला मिल्क प्रोड्युसर. एजंट और कॉन्ट्रॅक्टर, agent or contractor. Contractor or agent collect the milk from different villages and transport it through vans or selling in the processing plant. Contractor or the agent म्हणजे काय, आपलं तर in the village of the wings some of these small dairy unit is there. प्रत्येक खेडेगावात वगैरे काय असतं, प्रत्येकाची काय वेगवेगळे डेअरी युनिट असतात बारीक बारीक. मग तो काय करतो, कलेक्ट दिस वन मिल्क फ्रॉम द फार्मर्स. शेतकऱ्याकडनं काय करतो, दूध खरेदी करून घेतो. अँड अगेन खरेदी करून घेतल्यानंतर काय करतो तो, दिस वन आर द चिलिंग, दूध चिल करतो आणि वेगवेगळ्या प्रोसेसिंग युनिटला किंवा मोठे गावामध्ये जाऊन तो काय करतो, दूध विकतो. दिस विल बी डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ द बिझनेस. दे एस्टॅब्लिश देअर मिल्क फ्रॉम कलेक्शन सेंटर टू द रुरल और अर्बन एरियाज. ओके, आता दुधाचं कलेक्शन किती आहे त्याच्यावरती दिस विल बी डिपेंडन्स, किती कलेक्शन आहे त्याचं दुधाचं त्याच्यावरती हे डिपेंडन्स आहे, की तो खेडेगावातच दूध विकल किंवा सिटीमध्ये जाऊन विकल किंवा डायरेक्ट डेअरीला जाऊन विकल. जर त्याचं कलेक्शन जर जास्त असेल तर तो काय करणार, डायरेक्ट दूध काय कुणाला देणार, लार्ज स्केल डेअरी इंडस्ट्रीला जाऊन देणार. तो काय असं घरोघरी विकत बसणार नाही. जर मीडियम स्केल असेल आणि नियर टू द सिटी असेल, जवळ जर सिटी असेल तर तो काय करणार, जे खेडेगावातलं दूध कलेक्ट करणार आणि सिटीला जाऊन विकणार वेगवेगळ्या घरामध्ये. असं ह्याला म्हणलं तर एजंट और कॉन्ट्रॅक्टर. आता ह्याच्या in the agent and contractor they have equipment like fat testing and centrifugal machine, bucket plunger, can. ह्याच्याकडे कुठले कुठले असतात, त्याच्या डेअरीवरती प्लंजर असतो, मग आपण प्रॅक्टिकलला बघितलंय की दूध घुसळण्यासाठी प्लंजर असतो. फॅट टेस्टिंग मशीन असते, कारण का दिस एजंट अँड कॉन्ट्रॅक्टर शुड बी गिवन द प्राइस ऑफ द मिल्क ऑन द बेसिस ऑफ फॅट. तुम्हाला कशावरती हा किंमत देत असतो, फॅट आणि SNF वरती किंमत देत असतो. त्यामुळे त्याच्याकडं फॅट टेस्टिंगची मशीन, सेंट्रिफ्युगल मशीन आणि प्लंजर हे इन्स्ट्रुमेंट असतात. थर्ड वन, मिल्क कलेक्शन इज द कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, सहकारी डेअरी. कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजे काय, सहकारी डेअरी. इन द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऑफ द मिल्क प्रोड्युसर आर एस्टॅब्लिश ऍट विलेज लेवल. सहकारी तत्वावरच्या आपल्या इथं काय असतात, डेअरी असतात किंवा सहकारी संस्था असतात. त्या संस्थे थ्रू काय केलं जातं, दूध कलेक्ट केलं जातं. कशाद्वारे, ऑन द बेसिस ऑफ फॅट अँड SNF. आता हे जे फॅट आणि SNF आहे त्याला दुसरं नाव म्हणलं जातं 2 ऍक्सिस प्राइसिंग पॉलिसी. वन ऍक्सिस मीन्स द फॅट अँड 1 ऍक्सिस मीन्स द SNF. ह्याला म्हणलं जातं 2 ऍक्सिस प्राइसिंग पॉलिसी. तर ह्या फॅट आणि SNF वरती दूध काय केलं जातं, कोऑपरेटिव्ह डेअरी कडनं
खरेदी केलं जातं आणि खरेदी केल्यानंतर तुमचं काय केलं जातं, फार्मर कडनं खरेदी करतात, फार्मर कडनं खरेदी करून हे दूध काय केलं जातं, वेगवेगळ्या सहकारी डेअरींना पाठवलं जातं आणि मग तिथं प्रोसेस होऊन आपल्याला ग्राहकापर्यंत येतं. Then the next one collection is a village level collection center. Village level collection center. The centers are established by the dairy plant itself, whether it is in the public or private sector. Okay. याच्यामध्ये प्रायव्हेट खाजगी तत्वावरती सुद्धा असू शकतं किंवा सहकारी तत्वावरती सुद्धा असतं. इथं काय लेवल कलेक्शन सेंटर मे बी रिटेन ऑर ओन, स्वतःच भाडे तत्वावर सुद्धा असू शकतं किंवा स्वतःच सुद्धा असू शकतं. मिल्क मे बी परचेस फ्रॉम द मिल्क प्रोड्युसर बेस्ड ऑन द फॅट. इथं सुद्धा काय केलं जातं, दूध त्या शेतकऱ्याचं फॅट आणि SNF वरती काय केलं जातं, घेतलं जातं आणि त्याची त्याला किंमत दिली जाते. अँड द मिल्क फ्रॉम दिस सेंटर्स आर सेंड नियर टू द कलेक्शन सेंटर. म्हणजे वेगवेगळे मोठमोठे डेअरी इंडस्ट्रीचं जर अंतर त्या विलेज पासून जर लांब असेल तर पॉइंट वरती काय केलं जातं, शीतगृह उभं केलं जातं, त्याला आपण म्हणतो चिलिंग सेंटर. मग त्या चिलिंग सेंटर मध्ये हे काय करतात, असलेले विलेज एजंट काय करतात तर दूध कलेक्ट करतात आणि त्या चिलिंग सेंटरला काय केलं जातं, ठेवलं जातं. ठेवल्यानंतर चिलिंग सेंटर काय करतं, दिस शुड बी ट्रान्सपोर्ट फ्रॉम दी चिलिंग प्लांट टू द डेअरी इंडस्ट्री बाय दी व्हेकल. म्हणजे दुधाचे टँकर थ्रू काय केलं जातं, चिलिंग सेंटर मधलं गार असलेलं दूध इन्सुलेटेड ह्याच्यामध्ये कुठं जातं, डेअरीला जातं. याला म्हणलं तर व्हिलेज लेवल कलेक्शन सेंटर. द नेक्स्ट इज द चिलिंग सेंटर. चिलिंग सेंटर म्हणजे शीतगृह. इन द डेअरी प्लांट अवे फ्रॉम द कलेक्शन सेंटर. जे दूध आपण जे घेतलेलं आहे हे जर डेअरी पासन लार्ज स्केल डेअरी इंडस्ट्रीला दूध जाणार आहे, पण ह्याचं अंतर जास्त आहे, तर मिडल वन पॉइंट सेंटर शीतगृह उभारलं जातं. दिस वन इज अ सेंट्रलाइज, म्हणजे 8-10 गावामध्ये एक काय केलं जातं, चिलिंग सेंटर उभं केलं जातं. अँड दिस वन मिल्क आर कोल्ड बिलो टू 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली दूध इथं काय केलं जातं, इन्सुलेटेड स्टोरेज टँक्स मध्ये स्टोअर केलं जातं. त्याची कॅपॅसिटी किती असते, एका टँकची कॅपॅसिटी 5,000 ते 20,000 लिटर असते. अँड दिस वन मिल्क शुड बी चिल्ड इन द insulated tank and they transfer to the tanker by using that the dairy plant. मग डेअरी टँकर थ्रू काय केलं तर डेअरी प्लांटला पाठवलं जातं. दीज आर द 5th मिल्क कलेक्शन. रिसेप्शन मध्ये 5 मार्गाने दूध काय होतं, डेअरीला जातं. सेकंड वन पार्ट इज द फिल्ट्रेशन. सेकंड वन पार्ट इज द फिल्ट्रेशन. की आता दूध आलंय, दूध आल्यानंतर आता काय करायचंय, फिल्ट्रेशन करायचे. मीन्स द रिमूव्हिंग ऑफ द फर्स्ट वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस फिल्ट्रेशन to improving the aesthetic quality of milk by removing visible dirty foreign matter. Let's see the first one. Foreign matter means what? The dead hairs, animal dead hairs. If your cleaning is not there, जर दूध काढताना जर गाय धुतलेली वगैरे व्यवस्थित नसेल तर रिमूव्हिंग ऑफ द डेड हेअर्स, ह्याच्यामध्ये काय सापडतात, जनावरांचे केस वगैरे सापडतात किंवा एनिवन पार्टिकल्स, के कडबा किंवा ह्याचे वगैरे थोडेफार पार्टिकल, असे जे पार्टिकल किंवा हेअर्स वगैरे सापडतात त्याला म्हणलं जातं फॉरेजन मॅटर. तर असे फॉरेजन मॅटर पुढं काय प्रोसेसिंग मध्ये येऊ नये म्हणून काय केलं जातं, फिल्ट्रेशन केलं जातं. दूध फिल्ट्रेशन म्हणजे मराठीमध्ये दूध गाळलं जातं, याला म्हणलं जातं फिल्ट्रेशन. इन द मिल्क फिल्टरिंग डिव्हाइसेस आर प्रोव्हाइडेड विथ क्लोजली ओव्हन कॉटन क्लॉथ और सेल्युलोज पॅड. ओके, ओव्हन कॉटन क्लॉथ म्हणजे काय तर कापड, चाललं नॉर्मल मलमलीचं कापड किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी आली सेल्युलोज पॅडनं सुद्धा काय केलं जातं, दूध गाळलं जातं. आणि गाळल्यानंतर आपल्याला येथून ऍधरंट पार्टिकल किंवा फॉरेन मॅटर रिमूव्ह होतात. Various devices has been suggested for filtering milk through filters that possesses much smaller pore size ordinarily to the cloth filter. ओके, आता हा जो सेल्युलोज पॅड आहे ते सेल्युलोज पॅड वरती वेगवेगळ्या मायक्रॉन साईजचे मार्केटमध्ये सेल्युलोज पॅड अवेलेबल आहेत. त्या थ्रू आपण काय केलं जातं, दूध फिल्टर केलं जातं आणि फिल्टर करून मग पुढे हे दूध काय होतं पाठवलं जातं. द मेश साइज ऑफ दिस फिल्टर्स आर व्हेरी फाईन.
मेश म्हणजे काय, तर सिव मधली आतमधली जी चाळणी आहे किंवा आपलं जे कापड आहे, त्या कापडामध्ये एक जो स्क्वेअर असतो धाग्याचा त्याला म्हणलं जातं मेश. त्याला काय म्हणलं जातं, मेश. तर हा एकदम व्हेरी फाईन असतो, त्यामुळं ह्याच्यातनं कुठल्याही प्रकारचे पार्टिकल जाऊ शकत नाही. They are effective in the removing visible sediment from the milk, but are not efficient in removing the cell fragments and leukocytes and microorganisms. Okay. तर ह्याच्यामधनं फक्त फॉरेजन पार्टिकल आपले काय होणार आहेत, की सेडिमेंट पार्टिकल फक्त रिमूव्ह होणार आहे, त्यातनं मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे रिमूव्ह होत नाहीत. ओके, त्यासाठी दुसरी प्रोसिजर आहे. The frequency of changing filter cloth depends on the amount of foreign matter present in the milk and temperature of filtration. Okay, हे जे क्लोथ आहेत किंवा जे कापड किंवा तुम्ही सेल्युलोज पॅड वापरणार आहेत, हे कशावर डिपेंडन्स आहेत, तर त्या दुधामध्ये किती फॉरेन मॅटर आहे, त्या दुधामध्ये किती घाण आहे, त्याच्यावरती हे डिपेंडन्स आहेत की किती वेळाने ते बदलायचे. It is recommended that the filter cloth may be used only once in order to avoid the contamination. पण रिकमेंडेड काय म्हणते की एकदा तुमचं दूध त्या टँकरचं, तुम्ही एक टँकर आला आणि त्याचं फिल्ट्रेशन केलंय, एक टँकरचं फिल्ट्रेशन झालं की तो क्लोथ बदलून टाकावा, जेणेकरून त्या दुधाचं एनी वन कॉन्टामिनेशन असेल तर दुसऱ्या दुधाला होऊ नये. The filtration device are generally located in the raw milk line. म्हणजे टँकर आल्या आल्या लगेच पहिलं काय केलं जातं, फिल्ट्रेशन केलं जातं आणि मग दूध पुढे पाठवलं जातं, त्याला म्हणलं जातं रॉ मिल्क लाईन. It can also be located on convenient point in the regeneration section in the milk pasteurization plant and preheated milk. हा तुम्ही तुमच्या सेक्शन तुम्हाला कुठं पाहिजे तिथं ठेवू शकता. रिजनरेशन म्हणजे समजा दूध टँकर थ्रू आले परत तुम्ही चिलिंग करणार आहे तर तिथं सुद्धा ठेवू शकता, किंवा जर स्मॉल स्केल डेअरी इंडस्ट्री असेल, तुम्ही दूध घेतलंय आणि डायरेक्ट पाश्चराइज करणार आहे, त्या पाश्चरायझेशनच्या प्लांट्सच्या जिथं सुद्धा तुम्ही ठेवू शकता. इट विल बी डिपेंडन्स ऑन यू, तुम्हाला कुठं ठेवायची त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. थर्ड वन प्रोसिजर is the clarification. Clarification means the separation and clarification done at same time in one centrifuge. Clarification means the removing of the 99% of the bacteria, removing of the 99% of the bacteria by using that the सेंट्रिफ्युगल 90% रिमूव्ह केले जातात, त्याला म्हणलं जातं क्लॅरिफिकेशन. ओके, इथे या फिगर मध्ये दिलेलं आहे बघा, काय हे दिसतंय, दिस वन आर द डिस्क, ह्या काय डिस्क आहे, दिस चॅनल इज द इनलेट, इथून दूध दिलेलं आहे, मूव्स आउटसाइड फ्रॉम द इनसाइड, इथून दूध काय होतंय बाहेर येते दोन्ही साइडला. या डिस्क मध्ये इथं काय होतं, सेंट्रिफ्युगेशन होतं, सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर हे आहेत सॉलिड पार्टिकल फ्रॉम द बॅक. या दुधामध्ये जर काय असेल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा तर इथून काय येतात, हे बघा आहे ऑरेंज कलर दाखवलेलं आहे, बाहेर पडतं, ह्याला म्हणतात क्लॅरिफिकेशन. या शब्दामध्ये जाते क्लॅरिफाय म्हणजे स्वच्छ, एकदम क्लीन, क्लॅरिफिकेशन, आणि प्रोसिजर स्वच्छ करणे म्हणून याला काय म्हणलं आहे, क्लॅरिफिकेशन. Particles which are denser than the continuous milk phase are thrown back to the perimeter. Thrown back म्हणजे काय, यातनं दुधातनं फेकले जातात बाहेर, असे ऑरेंज बाहेर पडतं. The solids are collected in the centrifuge of the dirt, epithelial cell and leukocytes, bacteria, sediments and sludge. मी सांगितलं तुम्हाला की क्लॅरिफिकेशन मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सने काय होतं, तुमचे फॉरेन पार्टिकल बी जर फिल्ट्रेशन मध्ये राहिले असेल ती सुद्धा बाहेर काढतंय आणि बॅक्टेरिया सुद्धा डिस्ट्रक्शन करतं. The more modern centrifuges are self-cleaning, allowing to the continuous separations and clarification process. आता वेगवेगळे मॉडर्न क्लॅरिफायर आता काय आलेले अवेलेबल झालेले आहेत, त्याचे ते काय करतात, ऑटो क्लिनिंग होतात. पहिले जुने होते त्याला काय ऑटो क्लिनिंग सेपरेशन नव्हतं, त्याला आता ऑटो क्लिनिंग सेपरेशन आलेलं आहे. जेवढं दूध तुमचं ट्रान्सफर झालं की ऑटो क्लीनचं बटन दाबलं की बरोबर ते सगळं स्वच्छ होतं. दिस टाइप ऑफ सेंट्रिफ्यूज कन्सिस्ट ऑफ स्पेसिफिकली कन्स्ट्रक्टेड बाउल विथ पेरिफेरल डिस्क स्लॉट. नवीन जे ऑटो कन्स्ट्रक्टेड आलेले आहेत त्याला पेरिफेरल डिस्क म्हणजे जे फिरणारे डिस्क येते ऑटो क्लिनेड असतात, त्यामुळं वेगळे. दिस कॅन बी
mean anywhere from 8 to 25 लीटर इजेक्टेड इन 60 मिनिट. 60 मिनिटांमध्ये 8 ते 25 लिटर जसं तुमचं दुधाची कॅपॅसिटी आहे किंवा दूध तुमचं स्टोरेज कॅपॅसिटी त्या स्टोरेज कॅपॅसिटी नुसार तुम्ही हा क्लॅरिफायर घेऊ शकता. मिनिमम 8 लिटरचा असतो, जास्तीत जास्त 25 लिटर पर 60 मिनिट म्हणजे 60 मिनिटांमध्ये 25 लिटर तुमचं काय होणार आउटलेट बाहेर पडणार या इथून क्लॅरिफायर मधनं. ओके. फोर्थ वन, आता इथून सगळं दूध आलंय, दूध फिल्टर झालंय, क्लॅरिफाय झाले, बॅक्टेरिया सगळे रिमूव्ह झाल्यात. आता पुढं आपण पुढं काय होतंय, आपण जसं प्रॅक्टिकल मध्ये बघितलं की आता आपल्याला काय करायचं, टेस्ट करायचं. पुढं आता दूध पाश्चरायझेशन कडे जाणार आहे. तर टेस्ट करताना पहिली टेस्ट असते कुठली, प्लॅटफॉर्म टेस्ट. प्लॅटफॉर्म टेस्ट मध्ये पहिली टेस्ट कुठली आहे, ऑर्गेनोलेप्टिक इव्होल्युशन. हे शिकवलेलं आहे प्रॅक्टिकलला, तरी पण आपण चाललोय. ऑर्गेनोलेप्टिक टेस्ट किंवा ह्याला दुसरं म्हणलं ऑर्गनद्वारे काय टेस्ट तुम्हाला करायची आहे. फर्स्ट वन इज ओडर ऑर स्मेल, वास. इट कॅन बी जज विदिन अ फ्यू सेकंड, लगेच ओळखतो. इथं काय करायचंय, रिमूव्हिंग द लीड ऑफ द कॅन, होल्ड इट इनवर्ट अँड रेज द नोज, इनहेल द स्मेल. ओके. जे तुमचं दूध तिथून फिल्टर क्लॅरिफाय होऊन आले तेच दूध घ्यायचंय आणि त्याच्यावरती नाकानं काय करायचंय, वास घ्यायचा. इफ हॅव ॲबनॉर्मल स्मेल इज झालं. परत स्क्रीन शेअर करूया. हॅलो हॅलो, आवाज येतोय की. हॅलो, आवाज येतोय का भाऊ? हॅलो. येस सर, येतोय. ओके. स्क्रीन दिसती ना, नेट प्रॉब्लेम झालता, बंद झालतं. हो सर, दिसते. स्क्रीन दिसती ना. ओके. हा, इथं झालं आपलं क्लॅरिफिकेशन. ओके. आता पुढे आपण चाललोय प्लॅटफॉर्म टेस्ट. आता क्लॅरिफाय झाले, बॅक्टेरिया रिमूव्ह झाल्या, आपलं फिल्ट्रेशन झालेलं आहे.
आता आपल्याला टेस्ट करायचे टेस्ट मध्ये पहिली टेस्ट आपण बघितली तर ऑर्गॅनोलेप्टिक इव्होल्युशन किंवा त्याला दुसरं नाव म्हणलं जातं सेन्सरी इव्होल्युशन. ओके, इन दिस वन फर्स्ट ऑर्डर और स्मेल वास. ओके, इट कॅन बी जज विद इन अ फ्यू सेकंड. लगेच तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. द सिंपल वन प्रोसिजर इज देअर. रिमूव्ह द लीड ऑफ द कॅन अँड होल्ड इट इन्व्हर्टेड अँड रेज द नोज, इनहेल द स्मेल. काय जे दूध आलेलं आहे ते दुधाचं काय करायचं, कॅनचं झाकण उघडायचंय, झाकण उघडून फक्त काय करायचंय, नाकानं वास घ्यायचा आहे. ओके, जर तुम्हाला ऍबनॉर्मल फ्लेवर जर वेगळाच वास आला दुधापेक्षा वेगळा तर दूध रिजेक्ट करायचंय. सेकंड वन इज द जनरल अपिअरन्स. जनरल अपिअरन्स म्हणजे इथं तुम्हाला आईचा उपयोग करायचा डोळ्यांचा. ओके, इट विल बी ह्या प्रोसिजर मधनं परत जर दूध घेतलं आणि तुम्हाला जर क्लिअर किंवा एनी विजिबल डर्ट और फॉरेजन मॅटर दूध आलंय आणि दूध आल्यानंतर परत जर तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये काडी कचरा किंवा इतर अजून काय पाहायला मिळलं तरी ते दूध काय करायचंय, रिजेक्ट करायचं आहे, सेडिमेंट टेस्टला पुढे पाठवायचंय. ओके, थर्ड वन इज द कलर, दुधाचा रंग. ओके, नॉर्मली द कलर ऑफ द काऊ मिल्क इज द येलोइश कलर. आपण जर इंडिजिनस कॅटल घेतलं तर पिवळसर रंगाचं दूध पाहायला मिळतं. एचएफ वगैरे घेतलं तर स्लाइटली व्हाईटिशच कलर पाहायला मिळतं आणि म्हशीचं घेतलं तर क्रीमिश कलर पाहायला मिळतं. या तिघां व्यतिरिक्त जर वेगळा रंग जर तुम्हाला पाहायला भेटला तर दूध काय करायचंय, रिजेक्ट करायचे. देन कन्सिस्टन्सी, रेकॉर्ड द कन्सिस्टन्सी ऑफ मिल्क इज अ नॉर्मल वॉटरी थिक अँड स्लायमी. ओके, दूध जर तुम्हाला आता म्हशीचं दूध घेतलंय आणि एकदम असं पातळ असं वाटायला लागलंय, हलतंय लवकर असं, त्यावेळेस म्हणायचं की इट विल बी ऍडिशन्स ऑफ द अडल्टरंट दॅट इज अ वॉटर. असं दूध सुद्धा तुम्ही काय करायचंय, रिजेक्ट करायचं आहे. देन टेम्परेचर, नोट डाऊन द टेम्परेचर ऑफ मिल्क ऍट टाइम ऑफ प्रिसिंग शुड बी बिलो 50 डिग्री फॅरनहाइट. ज्यावेळेस दूध तुम्ही पुढे पाश्चरायझेशनला पाठवणार आहे त्यावेळेस दुधाचं फॅरनहाइट टेम्परेचर 50 डिग्री फॅरनहाइट पेक्षा कमी असलं पाहिजे. देन ते सगळे मी टेस्ट घेत बसत नाही, हे सगळं प्रॅक्टिकलला झालेलं आहे. सेकंड वन टेस्ट, क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट. ओके, दूध टेस्ट ट्यूब मध्ये मी सांगितलं होतं की 5 मिनिट फक्त काय करायचे, गरम करायचे. याचा ऑब्जेक्टिव्ह काय, टू डिटरमाइन द स्टेबिलिटी ऑफ मिल्क फॉर हीट प्रोसेसिंग. दूध आटवून किंवा दूध पाश्चरायझेशनला जाणारे त्या पाश्चरायझेशनच्या दुधाच्या प्रक्रियेमध्ये 72 डिग्री सेल्सिअसला 72 डिग्री सेल्सिअसला दूध टिकतंय का नाही ह्याच्यासाठी आपण काय घेतो, क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट घेतो. ही दुसरी टेस्ट घ्यायची. तिसरी टेस्ट काय, अल्कोहोल टेस्ट. ओके, सांगितलं तुम्हाला दॅट इज अ इथिल अल्कोहोल. 68% इथिल अल्कोहोलची आपण टेस्ट घेतली होती. ह्याच्या इथिल अल्कोहोल टेस्टने काय मिळतं, आपला मेन ऑब्जेक्टिव्ह काय, टू डिटेक्ट द ॲबनॉर्मल मिल्क सच एज द कोलेस्ट्रम और मास्टायटिस मिल्क. जे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिले 5 दिवसाचं दूध असतं त्याला काय म्हणतो आपण, कोलेस्ट्रम, चीक असलेलं दूध. चीक असलेलं दूध जर पाश्चरायझेशन मध्ये गेलं तर दुसऱ्या दुधाचं काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो. किंवा मास्टायटिस, दगडी रोग झालेला असेल के तर हे रेडिश कलरचं मिल्क ह्याच्यामध्ये जर इन्क्लूड झालं असेल तर ते आपण काय करू शकतो, अल्कोहोल टेस्टनं ओळखू शकतो. हे इथं जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दूध रिजेक्ट करायचं. फोर्थ वन इज सेडिमेंट टेस्ट. मी मागे सांगितलं की क्लॅरिफिकेशन झालंय, फिल्ट्रेशन झालंय, त्याच्यामधनं जर परत अजून पार्टिकल जर सापडत असतील तर सेडिमेंट टेस्टला तुम्हाला जायचं आहे. ओके, देन हा झाला पहिला पार्ट लेक्चरचा, दॅट इज अ रिसेप्शन. आता इथपर्यंत सगळं दूध स्वच्छ झालं, सगळं झालं, आपण दूध इथपर्यंत आणलं. आता दूध काय करायचंय तुम्हाला, स्टँडर्ड करायचंय ऑन द बेसिस ऑफ इन द इंडिया द मिल्क शुड बी सेल ऑन द बेसिस ऑफ फॅट अँड एसएनएफ. भारतामध्ये दूध कसं विकलं जातं, फॅट, स्निग्धांश आणि सॉलिड नॉट फॅट वरती विकलं जातं. अँड दिस वन मेंटेन द स्टँडर्ड बाय द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट इन 1955. अन्न भेसळ कायदा 1955. अन्न भेसळ कायदा 1955 नुसार भारतामध्ये दूध, गाईचं दूध, म्हशीचं दूध किंवा लो फॅट दूध किंवा टोन दूध, प्रत्येक दूध विकताना काय केले आहे, स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. सपोज यू आर सेलिंग द मिल्क इन इंडिया दॅट इज अ काऊ मिल्क. गाईचं दूध जर तुम्ही विकणार असेल तर त्याचं स्टँडर्ड काय आहे, दॅट इज अ 4% फॅट
and 8.5% SNF. गाईचं दूध विकत असताना तुम्हाला 4% फॅट पाहिजे, 8.5% SNF पाहिजे. फॉर सेलिंग ऑफ बफेलो मिल्क, म्हशीचं दूध जर विकणार असेल तुम्हाला तर 6% फॅट अँड 8.5% SNF. 6% फॅट आणि 8.5% SNF तुम्हाला मेंटेन करावा लागतो. तर ही जी मेंटेनन्स आहे, कारण का this one fat and SNF, it will be dependence on the seasonal condition. सीझन वरती सुद्धा डिपेंड आहे, कारण का इन द समर कंडिशन द फॅट पर्सेंटेज इज द मोर अँड इल्ड इज लेस. उन्हाळ्यामध्ये काय होतं, दुधाचं उत्पादन कमी होतं आणि फॅट पर्सेंटेज वाढतं. हिवाळ्यामध्ये काय होतं, दुधाचं उत्पादन वाढतं, फॅट पर्सेंटेज कमी होतं. इनव्हर्सली रिलेशन आहे दोघांचं. तर अशा वेळेस दोन्ही सीझन मध्ये तुम्हाला फॅट पर्सेंटेज सेम गेलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, स्टँडर्डायझेशन करावं लागतं, दुधाचं प्रमाणीकरण करावं लागतं. स्टँडर्डायझेशन मराठीत म्हणतात प्रमाणीकरण. ओके, तर लेट्स सी द फर्स्ट वन डेफिनेशन. स्टँडर्डायझेशन रेफर्स टू द adjustment of raising or lowering the fat and SNF content to the desired level to confirm the legal standard requirement by the prescribed. Okay, मी मागे सांगितले की PFA स्टँडर्ड, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट 1955, अन्न भेसळ कायदा 1955 नुसार जेवढे स्टँडर्ड मेंटेन केल्यात, तर त्या तुमच्या दुधामध्ये तेवढे स्टँडर्ड मेंटेन करायसाठी रेजिंग म्हणजे फॅट पर्सेंटेज दुधामधले वाढवणे किंवा जास्त झालेलं फॅट काढून घेणे, ही दोघांची जी प्रक्रिया आहे, वाढवणे किंवा कमी करणे, ह्याला म्हणलं जातं स्टँडर्डायझेशन. फॅट किंवा सॉलिड नॉट फॅट दोन्ही याच्यामधलं. ओके, the standardization of milk is done by additions of the cream or lower fat percentage of the milk. इथं काय केलं जातं, दुधामध्ये जर तुमचं फॅट पर्सेंटेज कमी असेल तर त्या ठिकाणी काय केली जाते, क्रीम म्हणजे साय किंवा मलई ही काय केली जाते, टाकली जाते. किंवा जर फॅट पर्सेंटेज जर जास्त असेल दुधामधलं तर त्यामधनं काय केली जाते, क्रीम काय केली जाते, रिमूव्ह केली जाते. किंवा जर अजून दुसरी पद्धत आहे, जर फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर लोअर फॅटचं दूध त्याच्यामध्ये टाकलं जातं, कमी फॅटचं दूध त्याच्यामध्ये टाकतात आणि स्टँडर्ड मेंटेन केला जातो दुधाचा. ओके, अशा दोन पद्धतीनं तुम्ही रेजिंग और लोअरिंग करू शकता, बाय ऍडिशन्स ऑफ द क्रीम और बाय रिमूव्हेशन्स ऑफ द क्रीम और बाय ऍडिशन्स ऑफ द लो फॅट मिल्क शुड बी ऍडेड इन द हायर फॅट मिल्क. जास्त दुधाचं जे फॅट आहे त्यामध्ये लोअर फॅटचं दूध टाकून तुम्ही काय करू शकता, स्टँडर्ड मेंटेन करू शकता. आता स्टँडर्डायझेशन प्रमाणीकरणाचा ऑब्जेक्ट काय, स्टँडर्डायझेशन ऑफ होल मिल्क मे बी नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ स्टँडर्ड टोन डबल टोन मिल्क इन द कॉम्पोजिशन फॉर व्हेरियस मिल्क. आपल्याला त्यामध्ये दूध लागेल, तुम्ही काय करणार, समजा उन्हाळ्यामध्ये दुधात ते 8 फॅट, ओके, तुम्हाला द्यायचे की 6 झाले, लॉस झाले, मग ते 2 फॅट तुमचे फुकट गेले. मग ज्या दुधाचं समजा 4.5 फॅट कोणाचं असेल त्या ठिकाणी 2 फॅट टाकून तुम्ही काय करू शकता, तो सेलिंगला आणू शकता. तर हे ह्याचा काय महत्वाचा उपयोग आहे स्टँडर्डायझेशनचा. The standardization can be achieved by 3 different ways. 3 काय केलं जातं प्रकारामध्ये स्टँडर्डायझेशन केलं जातं. प्री प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन, पोस्ट प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन आणि डायरेक्शन. प्री प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन means separating of whole milk and standardizing predetermined composition before subjected to the thermal processing. म्हणजे दुधाचं जी पुढची प्रक्रिया करायच्या अगोदर जे स्टँडर्डायझेशन होतं, प्रमाणीकरण होतं, त्याला म्हणलं जातं प्री प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन. देन नेक्स्ट वन इज पोस्ट प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन. पोस्ट प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, तर जी प्रोसेसिंग झाल्यानंतर परत जर तुम्हाला प्रमाणीकरण करायचं असेल तर त्याला म्हणलं जातं पोस्ट प्रोसेसिंग स्टँडर्डायझेशन. देन थर्ड वन स्टँडर्डायझेशन इज इनडायरेक्ट स्टँडर्डायझेशन. Indirect standardization means the fat contents is to be adjusted desired level for immediate remixing of calculated proportions of cream flow direct using by the skim line. जे काय दूध आल्या लगेच काय केलं
केलं तुम्ही स्टँडर्ड प्रोसिजरला गेलेलं आहे, त्याला म्हणलं तर इनडायरेक्ट स्टँडर्डायझेशन. ओके, असे 3 प्रकारचे प्रमाणीकरणाच्या पद्धती आहेत. The third one parts is the homogenization. Homogenization. आता आपण नॉमिनली काय बघतो, जे आपण दूध खरेदी करतो, पाऊच खरेदी करतो मार्केटमध्ये, गाईचं दूध असलं, काऊ मिल्क जरी असलं किंवा बफेलो मिल्क जरी असलं, तरी आपण इथं टीचिंग मध्ये शिकताना काय म्हणतो की cow milk contains the yellowish color, but in the market you are finding their cow milk also white in the color and buffalo milk also white in the color. दोन्ही आपल्याला पांढराच रंग पाहायला मिळतो. तर हा जो येलोइश कलर आहे, त्या येलोइश कलरच्या जे फॅट ग्लोबुल्स असतात त्याला काय केलं जातं, क्लस्टरिंग केलं जातं, त्याला घासलं जातं, त्याचे फॅट ग्लोबुल ब्रेक केले जातात, लक्षात आलं, आणि ब्रेक करून काय करतात, त्याला कलरिंग आणलं जातं, त्याला म्हणलं जातं प्रक्रियेला होमोजेनायझेशन. त्याला काय म्हणलं जातं, होमोजेनायझेशन. तर होमोजेनायझेशन मध्ये पहिला आपण रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन घेऊया. द फर्स्ट वन मिल्क इज इन द ऑइल इन वॉटर टाइप ऑफ द इमल्शन. दूध हा असा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये ऑइल इन वॉटर टाइप ऑफ द इमल्शन म्हणजे पाण्यामध्ये इतर घटक काय झालेले आहेत, विरघळलेले आहेत, लक्षात आलं. त्याच्यामध्ये काय पहिला मोस्ट इम्पॉर्टंट घटक काय, फॅट. बॉइलिंग दिस मिल्क, दूध काय केलं जातं, जर आपण उकळल्यानंतर काय होतं, द क्रीम लेअर शुड बी फाउंडिंग ऑन द अपर साइड. दुधाच्या वरती साई ती खाली कधी येत नाही, कारण का त्याच्यामध्ये काय आहे, ऑइल आहे. ओके, तर ही जी ऑइल आहे तेच तुमचं काय, फॅट आहे, आणि त्याच फॅटला काय करायचे, आपल्याला काय करायचंय, पूर्ण घर्षण द्यायचंय, त्याचा कलरिंग चेंजिंग इफ स्टँडर्ड द फॅट वुड बी राईज, तरी काय होतं, क्रीम लेअर साई दुधाच्या वरती पाहायला येते. सगळं घडतं त्याला वन ऑफ द होमोजेनायझर, त्याला काय म्हणलं जातं, होमोजेनायझर. दिस वन मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट फॉर द फॅट ग्लोबुल brought about by passing the milk in high pressure, पाठवला जातो. In the market you are finding there the two types of the homogenizer, that is this 2500 psi 2500 psi आणि 500 psi. 2 psi चे होमोजेनायझर मार्केट मध्ये अवेलेबल आहेत पर स्क्वेअर इंच प्रेशर. म्हणजे या होमोजेनायझर मध्ये बारीक स्मॉल होल असतात, त्या होल मधनं 2500 पर स्क्वेअर इंच न काय केलं तर दूध सोडलं जातं. सोडल्यानंतर काय होतं, फॅट ग्लोबुलला अडथळा येतो आणि फॅट ग्लोबुल काय होतात, ब्रेक होतात, आणि तिथे काय होतं, घर्षण होतं. ओके, आता हा 2500 psi झाल्यानंतर तुम्ही म्हणाल परत 500 psi डबल स्टेज का, कारण 2500 psi मधनं परत जरी दूध गेलं तरी ऑइल इन वॉटर टाइप इमल्शन असल्यामुळे परत फॅट ग्लोबुल एकत्र येण्याची चिन्ह असतात, म्हणून परत 500 psi चा आपण काय केलं, त्याला प्रेशर दिलं, परत ब्रेक केलं, नंतर ते परत एकत्र येऊ शकत नाहीत. चल, याचे ही उपयोग आहे होमोजेनायझेशन. दिस वन इथं बघा, त्याच्यामध्ये ही जी आहे इन्स्ट्रुमेंट, ह्याला म्हणलं जातं होमोजेनायझर. इन्स्ट्रुमेंट कुठला आहे, होमोजेनायझर आहे. ओके, त्या होमोजेनायझेशन डेफिनेशन काय, होमोजेनायझेशन refers to the milk through homogenizer with object of subdividing fat group ब्रेक करायचा आहे. आता इथं दिलंय बघा, या फिगर मध्ये बघा, द फर्स्ट वन फर्स्ट फिगर आहे आणि सेकंड फिगर आहे. फर्स्ट फिगर मध्ये काय केलंय, हा 2500 psi चा आहे आणि हा 500 psi. 2500 psi मध्ये बघा, इथून काय केलेलं आहे, द गॅप बिटवीन वॉल अँड सीट अँड इम्पॉर्टंट रिंग्स, इथून प्रेशरने काय केलंय, दूध सोडलेलं आहे. दूध सोडल्यानंतर 2500 psi चं प्रेशर दिलंय. प्रेशर दिल्यानंतर ह्या इथं पार्टिकल बघा तुमचे एकत्रित होते. इथं तुम्हाला काय पाहायला मिळतंय, वेगवेगळे पाहायला मिळतात फॅट ग्लोबुल. परत हे दूध कुठून पाठवलं, इकडं पाठवलंय. इकडं पाठवल्यानंतर परत इथं काय केलंय, 500 psi चं दिलेलं आहे, सेकंड स्टेज लिहिलेली आहे. ही फर्स्ट स्टेज आहे, ही सेकंड स्टेज. परत इथून दूध ह्या बारीक ओरिफाईज मधनं आलं आणि इकडून होमोजेनाइज प्रोडक्ट, इथून काय होतं, दूध पूर्णपणे घर्षण झालेलं स्मॉल फॅट ग्लोबुलचं इथून वेगळं
होतं. ओके, तर ह्या मशीनद्वारे सगळं केलं जातं. ह्याला म्हणलं जातं होमोजनायझर. हा 2500 PSI च असतो. लेट्स सी द होमोजनायझर. मी सांगितलं की सिंगल स्टेज आणि डबल स्टेज. सिंगल स्टेज हा 2500 PSI चा असतो आणि सेकंड स्टेज हा 500 PSI चा असतो. त्या होमोजनायझेशन करायची मेरिट्स, काय फायदे? द फर्स्ट, नो फॉर्मेशन ऑफ द क्रीम लेअर. दूध हँडकाळलं किंवा काही झालं तरी दुधाला काय होत नाही, प्रति साईजचा लेअर येत नाही. ओके, देन the fat in the milk does not churn due to excessive of agitation. Agitation म्हणजे हलणे. दूध किती वेळाच तुम्ही हलवलं तरी त्याच्यावरती क्रीमचा लेअर येत नाही. थर्ड वन, मोर पॅलेटेबल अँड ब्रायटर अपिअरन्स. पचायला पचायला हे दूध काय असतं, मनुष्याला हलकं पाहायला मिळतं आणि दिसायला सुद्धा काय मिळतं, पांढरट आपल्याला पाहायला मिळतं. प्रोड्युसेस सॉफ्ट कर्ड अँड बेटर डायजेस्टेड फॉर द इन्फंट फिडिंग. लहान जे मूल आहे त्या लहान मुलाचं काय असते, 6 महिने इंटेस्टाईन वेल डेव्हलप नसतं, लहान आतडं वेल डेव्हलप नसतं. अशा वेळी जर आपण हाय फॅटचं जर दूध त्या बाळाला पाजलं तर दिस वन इन्फंट, लहान बाळ आहे, दिस वन इन्फंट, लहान बाळ करतं, वॉमिटिंग करतं, उलटी करतं, आपली माणसं दूध. तर त्याला काय करायला पाहिजे, हे आपल्याला फॅट ब्रेक झालेलं दूध दिलं पाहिजे. तर झालेलं दूध काय होतं, इझिली डायजेस्ट पचवू शकतो. ओके, त्यानंतर असं फॅट आपण ब्रेक झालेलं दूध जर आपण कशासाठी, टू फॉर्मेशन ऑफ द कर्ड, दही तयार करायसाठी जर घेतलं तर दही काय होतं, आपलं एकसारखं पाहायला मिळतं. ह्याच्यामध्ये आपल्या घरासारखं होत नाही की दही खाली आणि पाणी वर, असं होत नाही. एकसारखं दही ह्याच्यामध्ये लागतं. ओके, हा याचा एक फायदा आहे. लेस ससेप्टेबल टू द ऑक्सिडाइज फ्लेवर. फॅट ग्लोबुलला घर्षण दिल्यामुळं ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा वास असा आपल्याला पाहायला मिळत नाही. देन डिमेरिट्स, तोटे काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते तुमचं. देन फ्रॉम रिटर्न मिल्क फॅट रिकव्हरी इज डिफिकल्ट. जे जर ह्यात तुम्ही फॅट डिवायडेशन केलंय, फॅट ब्रेक केलंय आणि मला आता परत तोच फॅट पाहिजे तर तो परत मिळू शकत टू द डिग्री. ब्रेकिंग झाल्यामुळे, टोटल सॉलिड ब्रेकिंग झाल्यामुळे आपल्याला सेडिमेंट पार्टिकल पाहायला मिळू शकतात. हा एक डिमेरिट्स आहे. लेट्स सी दिस वन डायग्राम्स. द फर्स्ट वन इज रॉ मिल्क. रॉ मिल्क मध्ये हे बघा की इथं फॅट ग्लोबुल तुम्हाला पाहायला मिळतील. इथं हे मोठे मोठे इथे फॅट ग्लोबुल आहेत. त्यानंतर 1 तासानंतर दूध घेतलं तर फॅट ग्लोबुल काय होतात, हे बघा वरती जायला चालू झालेले आहे. टेस्ट टू द राईन, दॅट इज अ ऑइल इन वॉटर टाइप ऑफ द इमल्शन. वरती क्रीम लेअर पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस घर्षण होईल, ज्यावेळेस आपण होमोजनायझर मधनं दूध वेगळं केलं, घर्षण होऊन 2500 PSI आणि 500 PSI मधनं, तर फॅट ग्लोबुल असे आपल्याला पाहायला मिळतील वेगवेगळे. ओके, ही आहे पहिली एक डायग्राम. दुसऱ्या स्टेज मध्ये बघा इथं सुद्धा, दॅट इज अ 1 to 10 मायक्रॉन. नॉमिनली दुधामध्ये आपल्याला 20 मायक्रॉन पर्यंत फॅट ग्लोबुल पाहायला मिळतात. तर असं नॉमिनली दुधामध्ये असे फॅट ग्लोबुल असतात, लार्जर इन द साईज. ओके, लार्जर इन द साईज. त्यानंतर क्लस्टरिंग, दूध जसं जसं तुम्ही स्टोरेज कसं असं तुम्ही ठेवल्यानंतर दुधाची जी पार्टिकल आहेत फॅट ग्लोबुल ऑइल इन वॉटर टाइप असल्यामुळं एक एक ड्रॉपलेट ऑइलचे काय होणार, एकत्रित यायला चालू होणार आणि हे एकत्रित मिळायला चालू होणार. पण ज्यावेळेस तुम्ही PSI प्रेशरनं होमोजनायझेशन करणार त्यावेळेस फॅट ग्लोबुल इथं क्लस्टर झालेले, एकत्रित झालेले काय होणार आहेत, एकमेकांपासून दूर चालायला चालू होणार आणि नो क्लस्टरिंग पाहायला मिळणार. दूध काय होणार आहे तुमचं पूर्णपणे ब्राईटर अपिअरन्स मध्ये जाणारे, इझिली डायजेस्ट होणार आहे. असं होमोजनायझेशन झाल्यानंतर फॅट ग्लोबुल वेगवेगळे होतात. इथं बघा आणि इथं बघा, हा दोन्ही फरक पाहायला मिळतो. हा एकत्रित आलेला आणि हा रॉ पहिला नॉमिनल दुधाचा, हा एकत्रित आलेला आणि हा दोन्ही होमोजेनाइज झालेला. ओके, this one is the lecture number 7, that is a reception, standardization and homogenization of the milk. कुणाला काय अडचण आहे का?
कुणाला काय अडचण आहे का? नाही? ओके, थँक्स अ लॉट.